रणजितसिंह मोहिते पाटील राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि ते लवकरच भाजपला राम ठोकणार अशी चर्चा रंगली आहे। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप सोडण्याची चर्चा आहे। धैर्यशील मोहिते पाटलांसोबत रणजितसिंह दिल्लीत असल्याची माहिती समोर येते आहे। शपथविधी सोहळ्यासाठी धैर्यशील यांच्या सोबत रणजितसिंह हे दिल्लीत आहे, तर पावसाळी अधिवेशनानंतर रणजितसिंह निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। रणजितसिंह शरद पवारांसोबत जाणार का असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे। रणजितसिंह पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केली नाही असा आरोप त्यांच्यावर झालेला होता आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या भावकीमध्ये मदत केली असाही या ठिकाणी आरोप झालेला होता आणि अशातच आता आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राजकीय निर्णय घेणार अशी चर्चा रंगलेली आहे आणि ते लवकरच भाजपला सोड चिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांसोबत रणजितसिंह हे दिल्लीला गेल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते, कारण धैर्यशील मोहिते पाटील हे आता रणजितसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांसोबत दिल्लीमध्ये आहे, तर शपथविधी सोहळ्यासाठी धैर्यशील यांच्यासोबत रणजितसिंह हे दिल्लीमध्ये आहेत। त्यामुळे पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर लगेचच रणजितसिंह पाटील हे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते, तर रणजितसिंह पाटील हे शरद पवारांसोबत जाणार का अशी चर्चा आता रंगली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। अभिराज, काय सांगाल? धैर्यशील मोहिते पाटील यांनी निर्णय घेतलेला होता लोकसभेसाठी, लोकसभेपूर्वी, आणि त्यानंतर आता रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा एक राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता त्यांचा हा निर्णय नेमका काय असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली। काय अपडेट्स? नक्कीच फरा, लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि यामध्ये कुठेही भाजपचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील दिसून आले नव्हते। ते कुठेतरी पाठीमागून काहीतरी निर्णय घेतात असं दिसत होतं, पण आज धैर्यशील मोहिते पाटलांनी दिल्ली येथे नवीन खासदार म्हणून शपथ घेतली। या शपथविधीला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शपथविधीला भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे सपत्नीक उपस्थित होते। त्यामुळे कुठेतरी ही चर्चेला आता ह्या जिल्ह्यामध्ये राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे की आता रणजितसिंह मोहिते पाटील देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्याबरोबरच पंढरपूर असेल, माढा असेल, करमाळा असेल या ठिकाणी देखील मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठे धक्के देण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे असतील, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे आजी माजी आमदार असतील, हे लवकरच मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। निश्चितच अभिराज, माढ्यामध्ये जो निर्णय घेतला गेलेला होता त्याच्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार तिकडचे पडले आणि त्यानंतर तिथे राष्ट्रवादी एसपी कडून खासदार निवडून आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता विधानसभेसाठी सुद्धा तसंच काहीसं घडतं का याकडे लक्ष आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।